सुमारे 1800चा काळ. तेव्हा एलईडी आणि ट्यूबलाइट्स नव्हते, फक्त कॅन्डल्स आणि ऑइल लॅम्प, तेलावरचे दिवे. एका सायंटिस्टनी एक वियर्ड गोष्ट नोटीस केली बरं. तो एका डार्क रूम मध्ये बसला होता, जिथे लाईट खूप कमी होती. मध्ये पडदा होता आणि समोर दुसरी रूम होती. त्या रूम मध्ये ब्राईट लाईट होती. डार्क रूम मधून तो ब्राईट रूम मध्ये क्लिअरली पाहू शकत होता. मीन्स ब्राईट रूम मध्ये असलेल्या वस्तू तो क्लिअर पाहू शकत होता. पण जेव्हा तो ब्राईट रूम मध्ये गेला, मागे पाहिलं तर काहीच नाही. त्याला डार्क रूम मधल्या कोणत्याच वस्तू दिसत नव्हत्या. असं का, हे तुम्ही पण कधी ना कधी नोटीस केलेलं असणार आहे. नंतर काही वर्षांनी याच्यावर रिसर्च सुरू झाली. आपले डोळे ना ते कॅमेरा सारखे काम नाही करत, ते लाईट प्रमाणे बदलतात. लो लाईट मध्ये पल्प मोठा होतो जास्तीत जास्त लाईट पकडण्यासाठी, याला डार्क अडॅप्टेशन म्हणतात. आणि ब्राईट लाईट मध्ये पल्प लहान होते आपल्या डोळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, याला लाईट अडॅप्टेशन म्हणतात. कधी अंधारातून उजेड दिसतो पण उजेडातून अंधार दिसत नाही. याच फिनॉमिनामुळे ना सिनेमा हॉल अंधारात असतो आणि रात्री विंडो मधून बाहेर दिसतं. दिस इज नॉट अ ट्रिक ऑफ लाईट, दिस इज ह्युमन आय सायन्स. तुम्ही रिअल लाईफ मध्ये हे कधी नोटीस केलंय का? कमेंट मध्ये नक्की सांगा.